आहे मुंबईचा पेशवा काय आहे हे जर बघायचं असेल तर यावर्षी नक्की दर्शनाला जा. आईसलँडमध्ये मला माहित नाही. नमस्कार, मी निखिल बने. नमस्कार, मी स्नेहल शिदम. तयारी झाली तुमची? कसली? अहो गणपतीची. तर आज आम्ही आलो आहोत कोलडोंगरी येथल्या पेशवा आर्टला. म्हणजेच एका गणेश चित्रशाळेत आतमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. तुम्हाला पण दाखवतो, या लवकर. आता आपल्या जाणाऱ्या मूर्त्या ही भुजला जाणार आहे या आठवड्यात. भुज त्याच्यानंतर एक भुसावळला जाणारी आहे, ती 22 फुटापर्यंत आहे ती जाणारी मूर्ती. एक कॅनडाची मूर्ती आता निघणार, आज उद्यामध्ये निघेल. आणि आणि पुण्याची मूर्ती आहे, ही एक बसलेली आहे. त्याच्या 4 उंदीर आहे, मूषक आहेत, त्यांनी खांद्यावर घेतलेली मूर्ती आहे आणि ते मेकॅनिझम आहे. अच्छा. अशी ती मूर्ती पुण्याला जाणार आहे. म्हणजे बाहेरच्या मूर्त्या जास्त करून आहे, म्हणजे एक वापीची आहे, गुजरातच्या 2-3 मूर्त्या आहेत अशा. मुंबईचा पेशवा काय आहे हे जर बघायचं असेल तर यावर्षी नक्की दर्शनाला जा. तर तुम्हाला काकांची जादू काय ती कळेल. पेशवा यावर्षी एकदमच युनिक आहे, तो पूर्णच हवेत आहे. इथे एक मूर्ती आहे. ह्या मूर्तीची सोंड आहे ती काकाने हाताने बनवली स्वतः. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की पुठ्ठे जे असतात आपले, जे पुठ्ठे, त्या पुठ्ठ्याने त्याला आकार देऊन त्यावर पुट्टी लावलेली आहे आणि पुट्टीनं तिला नंतर आकार देऊन व्यवस्थित बेंड केला आणि ती अशी सोंड तयार केली आहे. सो हे मी पहिल्यांदाच बघतो आहे, कारण बऱ्यापैकी मला वाटतं सोंड असते, त्यांचा साचा असतो, त्या साच्यातनंच सोंड तयार करतात. पण ही त्यांनी स्वतः हाताने बनवली आणि अशा बऱ्याच मूर्त्यांच्या सोंड आहेत ते त्यांनी हाताने बनवलेले आहे. स्वतः सध्या इथे एक मूर्ती आहे ती आपण बघतो. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत एका अवलिया कलाकाराला भेटायला. ते म्हणजे राजेश मयेकर काका, जे माझ्या शेजारी बसलेत. आज आपण त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारणार आहोत. आज आपण त्यांच्या गणेश चित्रशाळेत आलेलो आहोत आणि खूप विशेष गणेश शाळा आहे आणि हे काका देखील खूप विशेष पद्धतीचं काम करतात. ते काय काम आहे ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. मी टिश्यू पेपरच्या मूर्त्या. येस, आम्हाला जेव्हा हे कळलं त्यावेळेलाच मला असं आलं की काकांना पहिलं पण भेटलं पाहिजे. काका, ही जी संकल्पना तुमच्या डोक्यात आली ती कशी आली आणि कधी आली याबद्दल थोडक्यात सांगाल ना मला. पहिला पण आम्ही गणपती आम्ही म्हणजे आमचं मंडळ आहे, आम्ही गणपती बसवतो, प्लास्टरच्या मूर्त्या असायच्या. आपण काय 11 दिवस सेवा करतो गणपतीची आणि नंतर त्याचं विसर्जन करतो. ते बघून जरा मला स्वतःलाच वेगळं वाटत होतं. त्यावर ठरवलं की आपण काहीतरी कागदामध्ये काही करण्याचा प्रयत्न करू, पण असे करणारे कोण भेटत नव्हते. आणि मग बोललो चल आपणच करूया. तेव्हा 2008ला पहिली मी 1 वर्ष लागलं, 2007 ते 2008 एक मूर्ती घडवण्यासाठी. आणि ती टिश्यू पेपर, पूर्ण टिश्यू पेपरची घडवली आणि तेव्हापासून ती आमची सुरुवात चालू झाली. त्याच्यावर आपलं डेव्हलप पण होत गेलं काम आणि चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करत गेलो आणि आता अशा. काका, मी ऐकले की तुमची पूर्ण फॅमिली हा बिझनेस नाही म्हणता येणार, ही सेवा जी आहे ही पूर्ण फॅमिली करते. सो काय आहे तो प्रवास आहे का, मला ऐकायचं. काय आपण बोलतो मराठीत, काय आपल्या रक्तातच असतं. माझ्या आजोबांपासून गणपती बनवायचे, माझे वडील गणपती बनवतात, आताही बनवतात. ते त्यांचं प्रोफेशन ते वेगळं होतं, माझं पण वेगळं होतं. आम्ही टर्नर होतो, मशीन्स चालतात. पण आता पण रक्ताची बोलतो ना ओढ, ती त्याच याच्यावर घेऊन येते. आता आम्ही पूर्ण प्रोफेशनली आम्ही गणपतीच बनवतो असं आहे. आणि वर्षभर आमचं काम हे चालू. पिढ्या तुमच्या हे करता. तिसरी पिढी माझे आजोबा, माझे वडील, मी, आता माझी मुलं आणि मुली आहे, माझे पुतणे आहे, ते करतात. नॉर्मली काका, नॉर्मली जो सामान्य माणूस आहे किंवा कोकणातला माणूस आहे किंवा ओव्हरऑल जी काही आपली मंडळी आहेत महाराष्ट्रातली, त्यांची गणपतीची तयारी ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होते. तुमची तयारी मला वाटतं तुम्ही मगाशी सांगत होतात की खूपच वर्षभर तयारी करत असतात, त्याबद्दल काय सांगाल. आम्ही वर्षभरच काम चालू असतं, वर्षभर माणसं असतात कामाला आमच्याकडे. गणपती गेल्यानंतर देवी येते, 16 दिवसात देवी येते, त्यांचं देवीचं काम. देवी गेल्यानंतर काही दिवस आराम देतो, दिवाळीनंतर. दिवाळीनंतर भाव बसल्यानंतर 2 दिवसांनी आमचं मानव करतो आणि पुन्हा काम चालू होतं. ते मागीचं काम चालू असताना कुठल्या बाहेरच्या मूर्त्या असतात. आता या वर्षांच्या USA आता कॅनडाला एक जातो, एक मलेशियाला आहे.
मग त्याच्या मूर्त्यांचं काम त्या लोकल डिलिव्हर करायचं. त्या झाल्यानंतर मग आपलं पुन्हा गणेशोत्सवाच्या मूर्त्यांचं काम चालू होतं. आणि आमच्या बघायला गेलं तर आमच्या बुकिंग आहेत त्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बंद होईल. या आता 2026च्या मूर्त्यांची बुकिंग जानेवारीमध्ये बंद झाली. अच्छा. आणि ह्या मूर्त्या सुकायचा प्रोसेस भरपूर लेंदी आहे. कारण पहिले पार्ट्स बनवायला लागतात, पार्ट्स सुकवायला लागतात, नंतर ते जॉईंट्स करा, जॉईंट्स केल्यानंतर पुन्हा ते सुकवा, त्याच्यावर कपडाला फिल करा, त्याच्यानंतर ते पुन्हा पुट्टी वर्क करा, ते सुकवा. हा प्रोसेस मोठा आहे. नंतर 4 हात 2 पाय चेहरा हे सगळं एकत्र घ्या. मग तुमचं जसं मूर्ती मंडळाने स्टेज दिला असेल त्याप्रमाणे ती घडवा. ते भरपूर काय वेळ लागतो आणि एक मूर्ती बनवायला माझी जास्तच घेतो. एक काका तुमची अजून एक खासियत आहे मूर्त्यांमध्ये, कारण मी पण पार्ल्याची आणि मी दरवेळेला बघते विलेपार्लेचा पेशवा जो आता मुंबईचा पेशवा झालाय. सो मेकॅनिझम हे खूपच असतं, तर त्याची काय संकल्पना आहे की प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी विशेष असतं? मला सांगितलं ना का आपण प्रवाहाबरोबर चालतच नाही. थोडं आपण दिशा वेगळी केलेली आहे. आता आम्ही पहिलं टिश्यू पेपरपासून मूर्त्या बनवायचा प्रयत्न केला, ते कोणीच केला नव्हता. कारण एवढ्या मोठ्या मूर्त्या कोणी बनवतही नाही अजून तरी. मला वाटतं माझ्याशिवाय म्हणजे जास्त बल्क म्हणजे आज यावर्षी माझ्याकडे 66-67 मूर्त्या आहेत मोठ्या, सर्व मोठ्या सार्वजनिक. छोट्या घरगुती मूर्त्या आहेत ते माझे वडील बनवतात, पण मोठ्या मूर्त्या आहेत ना ते 66-67 आणि ते पण सर्व आपण कस्टमाइज त्या आम्ही देतो. आणि त्याच्यात काय जोड म्हणून आम्ही एक मेकॅनिझमचा आम्ही एक पर्याय म्हणजे काय फिरतं किंवा काय कॅरेक्टर असतं, काही उडणारं. यावर्षी आहे जसे की हंसावर उडणं बसलेली मूर्ती आहे, हंस उडतो आहे असं आहे. आणि प्रभावळ फिरणारे आहेत, कमळ फिरणारे आहेत. पाठच्या आता ही जी माझी कॅनडाला मूर्ती जाते त्याची पाठची प्रभावळ पूर्ण फिरणारी आहे, गोल फिरणारी प्रभावळ. या पद्धतीत आमचं आता चालू आहे. आता एक पुण्याला मूर्ती जाते ते 4 मूषक आहेत, ते मानव ते चालणं, ते पालखी घेऊन चालतात नाही, मग अक्षरशः ते पाय त्याचे चालणारे अशी बनवली आणि ती त्याचं काम चालू आहे. मला विचारायचं काका, तुम्ही एवढी वर्ष काम करताय, ही सेवा करताय, तर जी प्रोसेस आहे पूर्ण गणपती आपण तयार करतो शेवटपर्यंत अगदी, त्या संपूर्ण प्रोसेस मधलं सगळ्यात आवडतं काम कोणतं तुमचं? की या संपूर्ण मूर्तीमध्ये मला हे काम करायला खूप आवडतं, किंवा हे काम असेल तर विशेष मी जास्त फोकस करून काम करतो, किंवा स्पेशली मी काम करतो ते, असं कुठलं काम आहे त्यातलं? खरं म्हणजे गणपती बनवणंच हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि ते सगळ्यांनाच आवडतं. मलाही ते भरपूर आवडतं. हा आपण मूर्तीची जेव्हा आपण फिटिंग करत असतो, जेव्हा मूर्तीला आकार देत असतो, एक होतो ना एक बॉडी लँग्वेज आपण बनवत असतो, तेव्हा ते करायला भरपूर आवडतं. मूर्ती या पोजमध्ये बसली पाहिजे, याचा असा उचलला गेला पाहिजे, कमर एवढी लचक आली पाहिजे, ते काम करायला भरपूर आवडतं. तुम्ही मगाशी मला एक दाखवलं की आपल्या मूर्त्या आहेत त्या खूप फ्लेक्झिबल आहेत, त्याचं काय मेकॅनिझम आहे? मेकॅनिझम असं काही नाही. कारण काय असं माहिती आहे, आता आपल्या जाताना रस्त्यावर खड्डे असतात. कारण आता पाऊस आला तर पावसाळ्यात खड्डे, छोट्या खड्ड्याचे मोठे खड्डे होतात आणि काही मूर्त्या माझ्या भरपूर लांब जाणाऱ्या म्हणून. त्याच्यामुळे काय मूर्त्या जाताना कुठे त्रास होऊ नये म्हणून ते हा प्रोसेस म्हणजे डेव्हलप करायला मला भरपूर वर्ष गेली. तर उद्या ना माझी आपला माझा तपच आहे हा 14 वर्षाचा. ती 14 वर्ष मी मूर्त्या त्यावर शिकत होतो. आता माझे 20 वर्ष झाली मी मूर्त्या बनवते. पण त्याच्यात एक बारकाई माहिती पडली. कारण आता बघा माझी मूर्ती असं बोलू नये, पण मी मूर्ती आगमनाला किंवा विसर्जनाला भिजू नये, पण माझी मूर्ती ही आगमनाला किंवा विसर्जनाला भिजली 3-4 तास तरी मूर्तीला काहीही होत नाही. आणि मी मंडळाला सांगतो तुम्ही काही करू नका, पॅनिक होऊ नका. मूर्ती भिजली काही हरकत नाही, त्याच्यावर आरामात हळूहळू प्लास्टिक टाका, काही गरज नाही करायची. तुम्ही गडबडीमध्ये काय चुकीचं पाऊल उचललं तर तुम्हाला पण त्रास आणि तो मूर्तीला पण. म्हणून तुम्ही बेफिकर पहिलं माइंड सेट करूनच ठेवतो म्हणजे की बाबा तुम्ही काय करणार. आपली मूर्ती एकदम फ्लेक्झिबल पण आहे, खड्ड्यात गेली तरी कुठे क्रॅक पडणार नाही, कारण आमचं स्टील वर्क असतं आणि याच्यात प्लास्टिक जॉईंट्स तुम्हाला. अजून एक की मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या मूर्त्या बाहेरगावी जातात, कॅनडाला तुम्ही म्हणालात कॅनडाला जाते, बुर्जला जाते, असं सुरतला तुमची मूर्ती जाते आणि तिकडे तुम्ही तो जाऊन गणपती बनवता, कारण इकडनं जाते मूर्ती. तर मी असं ऐकलंय की तिकडच्या जे आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पण तुम्हाला बोलवलं होतं, तर तो काय किस्सा आहे?
गेल्या वर्षी मी एक मला नाव ओळखीचं असं सरकार हा, group आहे. तिकडचं मोठं मंडळ आहे. त्या मंडळाने मला गेल्या वर्षी ऑर्डर दिली, या वर्षी आहे. त्यावर्षी काय झालं, ब्रिजेस छोटे आहेत आपल्या इकडचे आणि त्यांची मूर्ती झाली मोठी. अक्षरशः ती त्या ब्रिज करून आम्ही एक टील करून म्हणजे एकदम झोपून काढली. अरे बापरे. आणि ती आमची सगळी मुलं, लहान मुलं, माझ्याकडे मोठी माणसं कोण कामाला नाही, कॉलेजची मुलं जास्त कोण कामाला नाही. आता सगळे कॉलेजला गेलेली आहेत. आता ती कॉलेज सुटल्यावर ती येणार आणि कामाला लागणार ते 1, 2, 1:30 वाजेपर्यंत. एवढ्या मुलांना ते आवड आहे या कामाची. आणि माझ्याकडे असे बाहेरचे असे जास्त मुलं नाही, म्हणजे माणसं नाहीत, आपण जे कारागीर आणतात असं बाहेर होतं तसे जास्त नाही. असं आणि मूर्त्या घेऊन जायचं बोललं ना तर त्रास होतो, म्हणून यावर्षी मी सुरतची मूर्ती मी तिकडे जागेवरच बनवली. हा, त्यांनी गेल्या वर्षीची मूर्ती त्यांनी घेऊन गेले आणि तिकडे थोडी डॅमेज झालेली आणि अटका जडली, म्हणजे मग तिकडे जाऊन मी केली. पण त्यांना ती एवढी आवडली नंतर तिकडचे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की बाबा हे बंदे को मिलना है, क्योंकि ये कागज का और ऐसा टिश्यू पेपर का मूर्ती बनता है. आणि विसर्जनाच्या दिवशी त्यांची मूर्ती विसर्जन पण शॉवरवर केली, शॉवर आणि आतमधून पाणी सोडून केली आणि ती जागेवर विसर्जित केली. त्यांना ते वेगळं वाटलं आणि समोरच आपल्या समोर पाणी उडवायला भेटतं किंवा विसर्जित करायला भेटतं, तो एक त्यांना वेगळा फील होता. त्याच्यामुळे ते भरपूर खुश झाले आणि म्हणजे की हेच आम्हाला सगळीकडे पसरवायचं आहे की आपण आपल्या देवाची विडंबना न करता आपण आपलं प्राण प्रतिष्ठापना उत्तर पूजा केल्यानंतर त्याचं विघटन कसं झालं पाहिजे ते दाखवायचं आम्हाला. काका, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की दिवसेंदिवस ना गणपतीच्या मूर्त्यांची उंची वाढत चालली आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी कॉम्पिटिशन आहे की काय, म्हणजे ह्यावर तुम्ही एक मूर्तिकार म्हणून काय तुमचं मत मांडाल? मी एक कलाकार म्हणजे मी काम करतो गणपती क्षेत्रात, कलाकार असं मी जास्त दुसरं नाही म्हणतो, पण सगळ्यांची ना एक विचार करायची एक पद्धत असते. आपला गणेशोत्सव खरोखर आपला एक जागतिक लेवलचा आहे, आपला उत्सव आहे, जग बघत असतं आपल्या उत्सवात. तर आपल्या मूर्त्या पण मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, मंडळं मोठी आहेत, त्याच्यामुळे मूर्त्या पण मोठ्या आहेत. त्याच्यात काय असं वावगं नाही आहे. हा फक्त एकच लागतं की ते मूर्त्या बरोबर विसर्जित होतात. त्याच्यामुळे ते फक्त काय सरकारचंच काम नाही, ते आपलंही काम आहे. आपल्या मूर्त्या आपण जे घेऊन जातो त्यात कोणाला खटकेल पण ते खटकण्यासारखं नाही, तो एक फॅक्ट आहे की आपण आपल्या मूर्त्या 11 दिवस गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करतो. तिकडे काही असं काय चुकीचं हे करा येत नाही आपण किंवा पिणाऱ्याला किंवा अजून काही. पण जेव्हा आपण गणपती विसर्जन करतो तर खरोखर आपण त्याच्यावर आपली भक्ती असते का विसर्जन झाल्यानंतर, ते आपण स्वतः ठरवायला पाहिजे. कारण मूर्ती विसर्जित झाल्यानंतर पण त्याच्यात आपण देव बघत असतो. विसर्जित झाल्यानंतरही त्याला फक्त एक खंडी झालेली मूर्ती नाही, बरोबर, आपल्या नजरेत तो देवच असतो. तो विसर्जित झाला तरी पण किंवा त्याची उत्तर पूजा केली तरी पण किंवा आपल्याला पाण्यात पायाखाली मूर्ती आली तरी पण पाय पडतो. ते मंडळांनी पण समजून घेतलं पाहिजे की आपण त्या मोठ्या केल्याच पाहिजे, पण त्याचं विघटन किंवा ते चांगल्या खोल पाण्यामध्ये विसर्जित झालं पाहिजे. कारण काय जण बघा, सांगितलं विघ्न संतोषी माणसं भरपूर आहेत की मूर्त्या पाडतानाचे व्हिडिओ जास्त व्हायरल करतात किंवा आपण विसर्जन केल्यानंतर जे चौपाटी साफ करायला येतात ते कुठल्या संस्था असतात प्रायव्हेट, त्या साफ करतात. पण ते आपलं मन जळतं, काय बोललं अरे बाबा आम्ही केलेलं हे पसारा हे लोक का साफ करतात. त्यावेळेला माझ्या मनात ते झालं की बाबा मी माझी मूर्ती विसर्जित केली, माझ्या मूर्त्यांबरोबर अजून काही मूर्त्या दिसतात आहे मला त्या विसर्जित होऊन बाहेर आलेल्या आहे. अरे हा आपण उत्सव करतोय का? कारण आपण थोडं स्वतःला कुठेतरी बदली केलं पाहिजे. त्या 2007ला तो विचार करून आपण कागदाजीत करूया, बघूया, प्रयत्न करू, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ती केली, त्याच्यामुळे आमच्या मंडळाला बघून अजून मंडळं सोडत गेली आणि तो पसारा भरपूर वाढला. आम्हाला दरवर्षी 200-250 मंडळ येतात, पण आपण आमची एक लिमिट आहे, बरोबर, आणि तेवढेच मूर्ती करू शकतो असं पण आहे. आणि म्हणून ना मी मूर्त्या कमीच करतो, जास्त वर्षभर काम करून पण आम्ही एक 60-65 मूर्त्याच करू शकतो. गेल्या वर्षी मोठा जास्त 114 मूर्त्या घेतल्या.
पण थोडा त्रास झाला, पावसाने त्रास दिलेला. त्याच्यावर त्या टायमावर काय काही केल्या नाहीत, म्हणजे आगमनाच्या थोडा 2 तास काही 1-2 तास काहीच केलं. त्याच्यामुळे काही मंडळं पण नाराज झाली. तर मंडळं नाराज न होऊन आमच्या कमी पसारा घ्यावा, चांगल्या मूर्त्या बनवाव्या. आपण हे बघा, हा शेवटी आपल्या श्रद्धेचा भाग आहे, म्हणून आपल्यामुळे कुठे पण या उत्सवाला काळपट नाही लागतो. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही आता विचार केला की आपण आपल्या मर्यादित राहूनच तेवढ्या मूर्त्या बनवू. मला आठवते का सगळ्यात पहिली मूर्ती कोणती आणि कधी परदेशात गेली होती? म्हणजे एक आईसलँडमध्ये एक काय ते म्हणून मला माहित नाही. ते तिकडे एक मूर्ती माझी जाणार होती, ती लहानच होती, 3.5 फुटाची होती. मी त्यांना दिली होती. ती पॅकिंग कमी, तेव्हा पहिली मूर्ती होती म्हणून मी पण नाही होतो. त्याला पॅकिंग बिकिंग त्याच्यात कुरमुरे असतात ना, कुरमुरे बॉक्समध्ये भरून पूर्ण व्यवस्थित पॅक केलेली. बाजूने हे लॉन्च सेल्स टाकलेल्या, त्याची बॉक्सला पुन्हा लाकडाची पॅकिंग, म्हणजे एवढं करून दिलेलं मी. ती पहिली मूर्ती होती, म्हणजे त्याच्यात खेळ जास्त आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की काका, जेव्हा गणपती जातात मंडळ त्यांच्या मूर्त्या घेऊन जातात, तेव्हा कालांतरानं कारखाना किंवा आपली गणेशानं रिकामी होत जाते. सो त्या वेळेला तुमचं काय फिलिंग असते, किंवा ते जेव्हा तुम्ही बघता, किंवा सुरुवातीच्या काळात आजूबाजूला मूर्त्या असतात, काम सुरू असतं, तयारी सुरू असते, गणपती येत आहेत आणि हळूहळू तो कारखाना किंवा आपली गणेशा कुठेतरी रिकामी व्हायला लागते, त्यावेळेचं फिलिंग काय असतं? खरं सांगायला गेलं ना, तर सगळे बोलतात की सगळे मोठे मोठे मूर्तिकार सगळे बोलतात की मूर्ती कारखान्यात खाली होत गेलं ना, त्यांना एक खाली पण वाटतं, जागा पोकळी निर्माण होतो. वर्षभर आपण ज्या देवाला बनवून आपण 6 महिने या 4 महिने जे देवाला आपण घडवतो, ती मूर्ती समोर असताना हळूहळू ती निघून जाते आणि पूर्ण आपला कारखाना रिकामी होतो. ते सगळ्यांच्या मनात असतं, पण माझ्या मनात काय असं माहिती, हा बाबा बरं झालं खाली माझं पूर्ण व्यवस्थित केल्या, आणि ते मनाला ती शांती असते की बाबा माझा कारखाना खाली झाला, पण तेवढ्या ज्या बनवलेल्या मूर्त्या प्रत्येक ठिकाणी ती बसलेली विराजमान झाली, पण तोही आनंद असतो. दोन्ही फिलिंग असते. हो, दोन्ही. आणि मला अजून एक आवडलं, मगाशी तुम्ही म्हणालात की थोड्या वेळाने कॉलेजची मुलं इथं काम करायला येणार आहेत. सो ही संकल्पना देखील मला खूप आवडली की त्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा किंवा त्यांना त्यांची कला कुठेतरी सादर करता यावी, यासाठी तुमचा जो विचार आहे तो देखील खूप भारी आहे. तो कसा तुमच्या डोक्यात आला? डोक्यात नाही आला, कारण कसं माहिती आहे, आपला कारखाना चालू असताना लहान मुलं, शाळेची मुलं माझ्याकडे काम करतात. जी 5वी 6वी 7वी जे शाळेला सुट्टी पडली तर आमच्या दुसऱ्या पार्ल्याच्या कारखान्यात तिकडे येऊन कामच करत असतात मुलं. माझी मुलगी आहे, तिच्या वयाची मुलं आहेत, ते येऊन तिकडे काम करत असतात. कधी टिश्यू पेपर भिजून द्या, कधी टिश्यू पेपर त्या डायमध्ये मारा, आणि एवढा चिलबिलाट असतो ना मुलांचा, तो बघून नंतर त्याच्यात हळूहळू कॉलेजची मुलं येऊन जोडायला लागली की आम्हाला काका शिकवायला. तर मी बोला, बाबा शिकायचं आहे तर चांगल्या श्रद्धेने शिका, तुम्हाला शिकवण्यासाठी आम्ही कुठेच कमी नाही म्हणतो, तुमच्या हातात सगळं देऊ की बाबा असं करा. आणि त्या पद्धतीने मुलं शिकलेली पण आहेत. आता काही मुलं शिकून कॉलेजेस, म्हणजे आता मॉडर्न आर्ट्स कॉलेजेस त्याच्यात पण गेलेली आहे, काही जेजेला पण ट्राय करतात, अशी पण मुलं आहेत आमच्याकडे. खूप छान काका, तुम्ही खूप भारी गोष्टी सांगितल्यात आणि त्या सांगताना तुमच्यातला कलाकार आणि तुमच्यातला माणूस कसा आहे हे आम्हाला कळलं. पण तुम्ही जाता आमच्या जनतेला काय सांगाल की आपण निसर्गाला त्रास न देता किंवा निसर्गाचा ऱ्हास न करता कसं आपला सण साजरा करू शकतो, किंवा आपण कसा गणपती उत्सव अजून मोठा करू शकतो, जसं तुम्ही करताय, पण अजून काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत का? असं बोलायला गेलं ना, तर आता पीओपी हा विषय खरोखर नाहीये. पीओपी विघटन फक्त होत नाही त्याचं, पण असं निसर्गाला हानिकारक आहे की नाही, बघा सगळ्याच गोष्टीमध्ये पॉल्युशन होतं. आता मी टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनवतो, त्याच्यामध्ये पण थोडंफार पॉल्युशन होतं आहे, फक्त ते विसर्जित कसं कुठे व्हावं. आता माझ्या मूर्त्या कृत्रिम तलावात पूर्ण विसर्जित झाला, म्हणजे मी पूर्ण निसर्गाशी जोडलेलं गेलो आहे, म्हणजे तो कुठे ऱ्हास नाही होत आहे असं. म्हणजे समुद्रात विसर्जन केलं किंवा समुद्रातल्या त्या मूर्त्या बाहेर येणं, मग त्या पुन्हा उचलण्यासाठी त्याचा आपल्या गव्हर्नमेंटचा पैसा लागणं, बरोबर. तसंच त्या तो कमी प्रमाणात तो भाग. आणि मी सांगितलं की माझा प्रवास वेगळा केला आहे, कारण पीओपी आपल्या ठिकाणी खरोखर चांगली आहे, पण मी माझा एक वेगळा ठरवला की आपण कागदाच्या मूर्त्या करू. कागदाच्या मूर्त्या आपल्या वजनाला हलक्या असतात. आता माझी एक 10 फुटाची मूर्ती आहे, ती सहज 4 जण उचलू शकतात. 4 जण उचलू शकतात.
आणि माझं मत काय, जेवढं वजन कमी तेवढं तुमचं प्रोसिशन म्हणजे तुम्ही तेवढा तुमचं मटेरियल कमी लागतं असं तो विचार. आणि त्याच्यात माझ्या जे रिव्ह्यूज होणार आहे म्हणजे लोखंड आहे ते रिव्ह्यूज आहेत. एक पुढे नंतर भंगारवाला घेऊन जातो, ते पुन्हा त्याचा पुन्हा रिव्ह्यूज होतं, पण तो आपली चेन चालूच राहते त्याची. त्याच्यामुळे आणि आम्ही अशा पण मूर्त्या बनवलेल्या आहेत की तुरटीपासून मूर्ती बनवलेली आहे. तुरटीपासून? 12-13 फुटाची मूर्ती तुरटीपासून तुम्हाला फोटो देईलच मिळते. तुरटीपासून बनवलेली आहे. फिश फूड होऊ शकत नाही पण माशांचं खाणं म्हणजे पालक, गाजर, काकडी, भेंडी याच्या मिश्रणातून त्याला बॉईल करून त्याला पुन्हा ग्राइंडिंग करून हे करतात ना, पावडर बनवतात ते करून अशापासून 16 फुटाची मूर्ती बनवली. ती बापरे. मूर्ती वावळी तलावात विसर्जन झाली आणि त्याच्यामुळे काय पाण्यात विसर्जन झाल्यावर थोड्या वेळाने ते सुटतं, मग ते माशांचं खाणं पण होतं. अच्छा, असं माशांचं खाणं आहे. असं अशा पद्धतीचं माशांचं खाणं. मूर्ती सुटणारच. हा. विघटित झाल्यानंतर ते माशांचं खाणं पण होतं. तो पण आम्ही विचार केला, पण तो मी 2 वर्षच केला प्रयोग, कारण त्याला भरपूर लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर कोकोपीटची मूर्ती बनवलेली आहे, माझ्या पेशवाची स्वतः कोकोपीटची मूर्ती बनवली, अजून एका मंडळाची बनवलेली आणि अशा भरपूर काय गोष्टी आहेत अजून करण्यासाठी भरपूर काय आहे. पण काय आपल्याला तेवढा वेळ भेटत आणि तेवढा त्या सुकण्याचा प्रोसेस पण आहे आणि मंडळ तेवढं कनेक्ट पण झालं पाहिजे, त्यांना ते सगळे विश्वासात घेतलं पाहिजे मंडळाला. काही मंडळ आहेत ते बिंदास विश्वासावर तुम्ही करा, मला काय पाहिजे तुम्ही बनवा, आम्हाला वेगळं करून, अशी मंडळं पण आहेत. काका, आपण जगण्यात माणूस म्हणून बऱ्याच वेगळ्या गोष्टी करत असतो, चढ उतार बघत असतो आणि वेगळ्या पद्धतीचा बॅलन्स आपल्या आयुष्यात साधत असतो. पण तुम्ही मूर्त्यांमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचा बॅलन्स साधता असं मला कळलं. पण त्यामागे तुम्ही काय डोकं लावता नेहमी की तुमच्या मूर्त्यांमध्ये काहीतरी वेगळा बॅलन्स असतो, जो लोक येऊन विचारतात की अहो कसं काय तुम्ही हे केलं, हे कसं करू शकता तुम्ही, तर त्यावेळेला तुमच्या डोक्यात काय असतं? असं काही नाही डोक्यात. बघा काय असं, आपल्याला मूर्ती चांगली घडवायची आहे, युनिक घडवायची आहे की माणसाने आपली मूर्ती बघताना तिकडे चप्प उभं राहिली पाहिजे. आणि कोणी असं बोललं पण मूर्ती बघताना त्यांना समजलं तर ही कसली मूर्ती, तर तेव्हा जेव्हा बाजूचा माणूस होऊन सांगतो ना हे टिश्यू पेपरची मूर्ती आहे, तेव्हा ते अरे हे टिश्यू पेपरची मूर्ती आहे, तो फील असतो ना, ते आमच्यासाठी आमचं जे काम केलेलं आहे त्याचं चीज असतं. आणि तसंच आहे, कारण आपण जी मेहनत करतो त्याचं कोणीतरी आपण नाव काढलं पाहिजे किंवा आपल्याला ते बघून ते खुश झाले, त्यांच्या डोळ्यात जी चमक असते ना, तेच आपलं खरं यश असतं. क्या बात आहे, किती गोड काका, खूप भारी वाटलं. आणि मला ज्या वेळेला स्नेहलने सांगितलं की अरे ते काका आपल्या ओळखीचे आहेत, तेव्हा मी तिला बोललो की नाही, आपण ह्या काकांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, कारण काय ज्या युनिक गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठीच हा अट्टहास होता आमचा. आणि तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढलात आणि आमच्याशी थोड्या गप्पा मारल्यात, आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही काम करत राहा, नवीन नवीन प्रकारचे प्रयोग करत राहा, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कधी काय लागलं तर आम्ही देखील काम करायला, आम्हाला देखील आवडेल काम करायला आणि तुमच्याकडनं शिकायला. सो असंच तुम्ही वर्षानुवर्षे काम करत राहा, तुमच्या जेवढ्या काही पिढ्या असतील त्या सगळ्यांनी खूप मोठं काम करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हात तयार होतोय, पंजा आहे, पण तो पूर्ण टिश्यू पेपरने तयार केलेला आहे. म्हणजे तुम्ही हातात घेतला तर तुम्हाला कळेल, मी आता घेतलाय हातात, खूपच दिसतंय तुम्हाला, याच्यात दिसत असेल तर पूर्ण टिश्यू पेपरने केलेलं आहे हे सगळं. आणि हे आता एवढं हलकं आहे म्हणजे याच्यावरून मी अंदाज लावू शकतो की मूर्ती किती हलकी असेल. त्यामुळे हे खरंच खूप भारी आहे, म्हणजे हा प्रयोगच आहे काका आणि सक्सेसफुली तुम्ही तो करताय दरवर्षी, त्यामुळे खूप भारी वाटतंय. वा वा. तर दादा आपल्याला आता ह्याची प्रोसेस नेमकी काय असणार आहे ना हे दाखवतात. हा, हा ग्लू आहे, टिश्यू ग्लू मध्ये केलं. भिजवायचे छान. अच्छा, म्हणजे डाय मध्ये सेट करायचं. ओके. मग ते सुकायला किती वेळ लागतो? म्हणजे पूर्ण अशी कडक होण्यासाठी हा. हे जे मूर्त्या आता झाल्यात तर 1 हप्ता लागतो शेप यायला. म्हणजे आपण हे डाय लावून ते लॉक करणं. 40 ते 50 पार्ट्स असतात प्रत्येक मूर्तीचे.
हात वेगळे असतात, सोंड वेगळी असते, चेहरा वेगळा असतो. नंतर मग ते नंतर मग एकत्र जॉईन करून ते पूर्ण मूर्ती तयार होते. अशा पद्धतीनं ते साच्यात टाकून हे तयार करून बॉडीचे पण दोन पार्ट आहे, दोन पार्ट. हा अप्पर बॉडी आणि लोअर हा. बॉडी. ओके. ते पाय दोन वेगळे होतात, प्रोसेस है, पायाचे पण पूरा दोन steps है. वेगवेगळे हा असतात. हा 7-8 स्टेप्स हाँ. वाइज होएगा, सूखेगा, फिर बाद में वो उसका पीस बाहर आएगा, वो पीस 2 पीस जॉइन करेंगे एंड देन 1 लेग हैंड वो सब ओके. और फिर सर फिर उनको पूरा जॉईन करेंगे. पूरा मूर्ति खड़ा करेंगे. अच्छा. तर काकांच्या कारखान्यात तर गणपतीची जोरदार तयारी सुरू आहे. तुमची जर गणपतीची तयारी सुरू झाली नसेल तर लवकर तयारीला लागा. आणि हो ऐका, एक छान आरतीचं पुस्तक घ्या आणि आरत्या पाठ करा. निदान यावर्षी तरी वंदनाताईंना फळीवर पाठवू नका. आता जाऊ शकता. किती सांग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.